तर चला आज तुम्हाला पूर्ण हॉस्पिटल फिरवतो. बीजेचं पण मोस्ट ऑफ द लोकांना माहीत नसेल की कोणतं डिपार्टमेंट कुठं आहे म्हणून, तर त्यांना पण ते कळून जाईल. पण त्या अगोदर मला फार्मॅकॉलॉजीचे जर्नल आणि लॉगबुक चेक करून घ्यायचे आहे, तर तिथे जाऊतं. तर 3 तारखेला आमच्या कॉलेज मॅगझिनचं इनॉग्रेशन आहे, तर त्यासाठी इन्व्हिटेशन कार्ड द्यायला मी आणि यश जाणार आहोत. तर ही इन्फोसिस बिल्डिंग आहे. इथे सगळे सुपर स्पेशालिटीचे डिपार्टमेंट आहेत आणि या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला पेट स्कॅन होतो, जो की कॅन्सर डायग्नोसिससाठी यूज केला जातो. या बिल्डिंगच्या सेकंड फ्लोअरला न्यूरोसर्जरीचं पण डिपार्टमेंट आहे आणि प्लास्टिक सर्जरीचं पण डिपार्टमेंट आहे आणि एमर्जन्सी मेडिसिनचं पण डिपार्टमेंट इथंच आहे याच बिल्डिंगमध्ये. तर आता आम्ही 11th फ्लोअरला, म्हणजेच आपल्या कॉलेजची जे 11 मजली बिल्डिंग आहे ते तिथं आलो होतं. तर इथं सेकंड फ्लोअरला ENT ऑप्थॅल्म आणि पेडियाट्रिक्सचे डिपार्टमेंट आहेत. तर हे ऑप्थॅल्मचं डिपार्टमेंट आहे आणि सेकंड फ्लोअरला हेच ENTचं डिपार्टमेंट आहे. तर मध्ये जाऊन त्यांना दिलं इन्व्हिटेशन कार्ड. आता आम्ही 3rd फ्लोअरला आहोत. इथं डर्मॅटॉलॉजीचं आणि रेस्पिरेटरी मेडिसिन आणि ऑर्थोपेडिकचं डिपार्टमेंट आहे. तर आता आम्ही 10th फ्लोअरला जायलो होतं. 10th फ्लोअरला जे PGचे डेप्युटी डीन आहेत त्यांना इन्व्हिटेशन कार्ड द्यायचं आहे, पण तिथून 10th फ्लोअरवरून कळलं की ते 3rd फ्लोअरला असतं. पुन्हा वापस 3rd फ्लोअरला आलो होतं आणि त्यांना इन्व्हिटेशन कार्ड दिलं. तर आता मोस्ट ऑफ द इन्व्हिटेशन कार्ड देऊन झाले. तर आता शेवटचं FMTला इन्व्हिटेशन कार्ड दिलं आहे. आता हॉस्टेल